नमस्कार. गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा या गोवन वार्ता लाईव्हच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात तुमचं स्वागत. गोव्याचा 60वा मुक्तिदिन अर्थात हीरक महोत्सवी मुक्तिदिन 19 डिसेंबरला साजरा होतोय आणि या मुक्तिदिनानिमित्त आपण सगळ्या इतिहासाचा आढावा घेणार आहोत. गोव्याचा इतिहास, गोवा मुक्तीचा इतिहास, पोर्तुगीजांसंदर्भातले सगळे विषय आणि गोव्याच्या मुक्तीसाठी ज्या सैनिकांनी योगदान दिलं, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, ज्यांनी आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस, महत्त्वाची वर्ष या गोव्याच्या मुक्तीसाठी व्यतीत केली, असे अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. अनेक संदर्भ काळाच्या ओघात मिटले गेले. अख्ख्या भारतातून, केवळ गोव्यातून नव्हे, महाराष्ट्रातून नव्हे, तर अख्ख्या भारतातून अनेक लोक असे गोव्याच्या मुक्तीसाठी पोर्तुगीजांविरोधात लढले आणि त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदानही केलं. प्रसंगी पोलिसांचा मार खाल्ला. अनेक जण आयुष्याच्या अनेक जखमा घेऊन जगले. परंतु गोव्याच्या सरकारच्या दरबारी किंवा पोर्तुगीजांनी जे दस्तऐवज जाळून टाकले, तिथे कुठलीही नामोनिशाण त्यांचं राहिलेलं नाही, त्यांची ओळख राहिलेली नाही आणि त्यामुळे अशा अनेक अनामवीरांची नावं आज काळाच्या ओघात नष्ट झालेली, गडप झालेली आपल्याला दिसून येतात. परंतु खूप असे जुने संदर्भ आजही कायम आहेत, जे गोव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत. गोव्याचा इतिहास खरा काय आहे आणि तो इतिहास कसा जपून ठेवला पाहिजे, या संदर्भातला एक छोटासा प्रयत्न म्हणून गोवन वार्ता लाईव्हनं गोव्याच्या मुक्तीच्या पाऊलखुणा हा विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि याच संदर्भात आमची गोवन वार्ताची टीम आलेली आहे दोडामार्गमध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्गमध्ये आम्ही का आलो आहोत, तर या ठिकाणी गोव्याच्या मुक्तीसंदर्भातले सगळे विषय, मुक्तीच्या संदर्भानं असलेल्या अनेक आठवणी, त्या आठवणींना आम्ही उजाळा देणार आहोत. आणि या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्यासोबत आहेत 80 वर्षाचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सूर्यकांत वसंत परमेकर अर्थात भाई. भाई, तुमचं गोवन वार्ता लाईव्हवर स्वागत. भाई परमेकर यांची ओळख वेगळी सांगायची गरज नाही, परंतु गोव्याच्या दृष्टीनं ही ओळख खास आहे. कारण गोव्याच्या मुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलं, ज्या तरुणांनी आपलं आयुष्य झोकून दिलं आणि गोव्याला मुक्त करण्यासाठी खूप मोठा त्याग केला, अशा लोकांपैकी, अशा तरुणांपैकी एक म्हणजे सूर्यकांत परमेकर अर्थात भाई. मी त्यांना याच्यापुढे भाईच म्हणणार आहे, कारण भाई या नावानेच ते परिचित आहेत आणि म्हणूनच मी त्यांना याच्यापुढे भाई असं म्हणणार आहे. भाई, तुम्हाला मी पहिला प्रश्न करणार आहे तो गोव्याच्या मुक्तीसंदर्भात, कारण गोव्याच्या मुक्तीची चळवळीला फार मोठा इतिहास आहे. आपल्याला खूप पाठीमागे जावं लागेल, कारण राम मनोहर लोहिया 1946च्या दरम्यान गोव्यामध्ये आले होते. 18 जूनला त्यांनी त्या काळी मडगावमध्ये एक सभा घेतली होती आणि तिथून तो सगळा मुक्तीचा लढा सुरू झाला होता. तर त्या दरम्यान दोडामार्गचं महत्त्व काय होतं आणि दोडामार्गमध्ये अशा कुठल्या हालचाली सुरू होत्या आणि तुम्ही त्या चळवळीशी कसे जोडले गेला होता? खरी सुरुवात ही लोहिया यांनीच केली, राम मनोहर लोहिया यांनीच केली. कारण ते देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रकृती स्वस्तासाठी मडगावात झाली आणि त्यावेळेला त्यानं लोकांवर जो अत्याचार पोर्तुगीज करतात हे बघितलं आणि त्यानं सत्याग्रह केला. आणि तेव्हापासून ते पुढे चालू राहिलं की गोवा स्वतंत्र झाला पाहिजे, पोर्तुगीजाच्या दाचापासून मुक्तता मिळली पाहिजे, म्हणून त्यांनी ती सुरुवात केली आणि तेव्हापासून पुढे हे चालत राहिलं. परंतु त्या एकूणच सगळ्या चळवळीत कुठेतरी आपल्याला असं आता लक्षात येतं की पत्रादेवी बांद्याचा जो भाग आहे, ह्या भागात अनेक चळवळी चालल्या. परंतु आम्हाला असे अनेक संदर्भ मिळतात की दोडामार्गमध्ये खूप चळवळी चालल्या होत्या त्या काळात. दोडामार्ग हे गोवा मुक्तीच्या चळवळीचं एक केंद्र बनलेलं होतं, परंतु त्याचा फारसा उल्लेख इतिहासामध्येही दिसत नाही. मात्र आपल्या लक्षात एक गोष्ट आपण घेतली पाहिजे की दोडामार्गमध्ये त्या काळी अनेक भागातून स्वातंत्र्य सैनिक जमत असत, हे मोठं केंद्र झालं होतं आणि त्या सगळ्या चळवळीशी तुम्ही जोडले गेला होता. तर तुमच्या आठवणी काय आहेत? हे बघा, दोडामार्ग हे मुख्य केंद्र पहिल्यापासून होतं. 17 नंबर हायवे जो आहे, हा दोडामार्गचा 17 नंबर हायवे, आता तो पत्रादेवी मार्गे गेला. खरं ते पत्रादेवीला देखील जे स्मारक झालं, हे खरं ते इथं व्हायला पाहिजे होतं. कारण इथं सेंट्रल साईडचे ऑफिस, SRPचे कॅम्प, हे सगळं इथं होतं. नाही म्हटलं तरी 200-300 सरकारी लोकच इथं होते आणि ही मोठी बॉर्डर होती. गोवा आणि महाराष्ट्रात येण्याचं एक मोठं प्रवेशद्वार म्हणून हे तेव्हापासून होतं, पूर्वीपासून. अनेक लोक इथं व्यापारासाठी यायचे, जायचे आणि
त्याच्यामुळं हे प्रवेशद्वार होतं. आणि खरं ते हे सुद्धा हे तिथं पत्रादेवीला काय झालं ते इथं झालं पाहिजे होतं. बरोबर, कारण गोव्याच्या दृष्टीनं पत्रादेवीला फार वेगळं महत्त्व आहे. त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारलेलं आहे, परंतु दोडामार्गमध्ये इतक्या चळवळी इथून सुरू झाल्या होत्या, कारण केंद्रच मुळात दोडामार्ग होतं. मला सांगा की तुम्ही या चळवळीकडे कसे ओढले गेलात आणि तुमचा सहभाग गोव्याच्या मुक्तीच्या संग्रामात कसा होता? हे बघा, इथं जेव्हा चळवळ सुरू झाली तेव्हा हे नॅशनल काँग्रेस गोवा वगैरे हे लवंदे वगैरे ही जी पीटर अल्वारिस, पीटर अल्वारिस, लवंदे, विश्वनाथ लवंदे, विश्वनाथ लवंदे, पीटर अल्वारिस यांची ऑफिसं इथं मोठी होती. शिवाजी देसाई, जयसिंगराव राणे हे सगळे लोक इथंच होते आणि इथूनच चळवळ सुरू व्हायची. त्याच्यामुळं आपला त्यांच्याशी संपर्क आला आणि आम्ही त्याच्यात गेलो, ते खेचलो गेलो. आणि सार्वजनिक कामाची आवड असल्यामुळे आपण पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे आपण त्यांच्याबरोबर आणि ते आमचे सगळे दोस्तच बनून राहिले आणि त्यांच्या मागे मागे राहून आपण ह्या चळवळीत खेचलो. पण तुमचं वय तेव्हा किती होतं? 15-16 वर्षाचं आमचं वय होतं. बरोबर, म्हणजे आपण बघितलं की गोवा मुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलेलं आहे, आज भाई 80 वर्षांचे आहेत. जानेवारीमध्ये ते 81व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. परंतु आपण जर 60 वर्षांच्या मागचा इतिहास बघितला, त्याच्या आधीचाही इतिहास बघितला, तर भाई हे 16-17 वर्षाचे असताना, 15-16 वर्षाचे असताना गोव्याच्या मुक्ती लढ्यात उतरले होते आणि त्यांनी इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत आपलंही योगदान दिलं आणि गोवा मुक्तीसाठी त्यांनी मोठा हातभार लावला. पण भाई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की गोवा मुक्त झाला, परंतु तो मुक्त होत असताना ज्यावेळी भारतीय सैन्यानं, इंडियन आर्मीनं हस्तक्षेप केला, तेव्हा इंडियन आर्मी गोव्यात घुसण्यासाठी दोडामार्ग मार्गे गेली होती. होय. आणि त्या दोडामार्गमध्ये त्यावेळी जात असताना झरेबांबर हे जे इथलं जवळचं गाव आहे, त्या ठिकाणी एक विमानतळ म्हणून आता तिथे स्टॉप आहे, बाकी तिथं विमानतळाची कुठलीच निशाणी नाही. तर त्या विमानतळाचा इतिहास काय आहे आणि त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे बघा, विमानतळ म्हणजे तो जो झाला हा मिलिटरीवाल्यांनीच केला. कारण मिलिटरीची विमानं तिथं उतरत होती, नाही म्हटलं तरी 5-6 विमानं त्यावेळेला होती आणि तिथं उतरण्यासाठी जागा पाहिजे म्हणून ते मैदान होतं असं सपाट. आणि म्हणून त्यानं काय केलं, डोजर वगैरे लावून ती झाडं सगळी उपटून काढली आणि ते सपाट विमानतळ तयार केलं आणि म्हणून त्याला आज विमानतळ म्हणतात. आणि इथूनच विमानं गोव्यामध्ये जायची आणि गोव्याचं जे रेडिओ केंद्र होतं हे नसतं ह्या विमानानेच केलं सकाळी 8 वाजता. बरोबर. पण इतर इमारतीचं नुकसान केलं नाही. बरोबर नेमके बॉम्ब तिथं टाकून त्यानं ते नष्ट केलं आणि तेव्हापासून तो विमानतळ प्रसिद्धी झाला. भाई, मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा असा आहे की गोवा मुक्त झाल्यानंतर गोवा सरकारनं अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे संदर्भ शोधून काढले. ते स्वातंत्र्य सैनिकांचे संदर्भ शोधून काढल्यानंतर अनेक नावं त्यांना मिळाली, सरकार दरबारी नोंद झाली. अनेकांची नोंद झाली नाही, काही जणांची अद्यापही नोंद झालेली नाही, कोणाला माहीतही नाही आहेत नावं. अशी अनेक लोक आहेत. त्यात तुमचंही नाव आहे का की गोवा सरकारी तुमची नोंदच नाही? तिकडे गोव्याच्या सरकारकडे आमची मुळीच नोंद नाही. आपली जी नोंद होती ती महाराष्ट्र सरकारकडेच होती. आणि अधिक सत्याग्रही जे गेले हे महाराष्ट्रातून हजारो सत्याग्रही त्याच्यात गेले. याचा अर्थ सगळ्याचीच नोंद असेल हे सांगता येत नाही. कारण त्यांचे जे शासनाचे नियम होते की शिक्षा झाली का, बरोबर, मारहाण झाली का, त्याच्यात तुम्ही मलमपट्टी किंवा उपचार कुठच्या हॉस्पिटलमध्ये घेतले त्याच्यासारखं तिथं आहेत का हे कोण कधी शोधायला गेला. बरोबर. फक्त उद्देश एकच होता की आपला गोवा स्वतंत्र व्हावा, म्हणजे संपूर्ण भारत स्वतंत्र झालं हे दाखवायचं होतं. ते मानधन मिळेल किंवा मोठेपणा मिळेल म्हणून कोण आलेले नव्हते. अनेकांचे डोळे देखील हातोड्याने फोडले गेले, हातपाय मोडले गेले. अनेक लोक जायबंदी होऊन घरात राहिले, त्यांची कोणी दखलही घेतली नाही किंवा त्यानंही कधी याचना कोणाकडे केली नाही. आणि आता घरात राहून आमची खर्चाची मारामारी होते किंवा काय होते हे त्यानं कधी कोणाकडे सांगितलेलं नाही. फक्त उद्देश एकच, गोवा स्वतंत्र व्हावा, म्हणजे संपूर्ण भारत स्वतंत्र झाला
असा तो उद्देश होता आणि त्याच्यासाठी आवडीनं आले होते लोक. बरोबर, कारण भाईने आपल्याला सांगितलं की गोवा सरकार दरबारी जरी नोंद नसली, त्यांच्याजवळ स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे ओळखपत्र आहे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मिळालेलं आहे. ज्या महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी गोव्याच्या मुक्तीलढ्यात भाग घेतला होता त्यांना महाराष्ट्र सरकारनं त्या नोंदी तपासून त्यांना ती ओळखपत्र दिलेली आहेत, परंतु गोव्याच्या सरकार दरबारी अशी कुठलीही नोंद नाही. भाईंसारखे अनेक स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी गोव्याच्या मुक्तीलढ्यात भाग घेतला होता, विशेषतः दोडामार्गमधून. अनेक लोकांचं आता निधनही झालं आहे काळाच्या ओघात, त्यांची नावंही पुसली गेलेली आहेत, परंतु एक दीपस्तंभ आपल्यासोबत आहे ते म्हणजे भाई परमेकर. भाई परमेकरांनी अनेक विषयावर आपल्याला खूप चांगली अशी माहिती दिलेली आहे. पण भाई, तुम्हाला मी आणखी एक प्रश्न त्या एकूणच चळवळीच्या संदर्भात असा विचारतोय की दोडामार्गमध्ये ही चळवळ सुरू होती त्यावेळेचं एकूण वातावरण कसं होतं, म्हणजे तिथून लोक नेमके कुठल्या मार्गानं गोव्यात यायचे, कसे यायचे, ते राहायचे कुठे, आणि त्यांची जेवणा खाण्याची, कपड्या लत्त्याची, इतर बसण्या उठण्याची ही सगळी सोय कोण करायचं? सत्याग्रहांच्या हो, हे बघा, सत्याग्रहात जे सगळे होते, हे जे नॅशनल काँग्रेस गोवा वगैरे पेट्रोल वगैरे होते, यांचे ऑफिस होती, ते सगळे सोय आणि आमचे स्थानिक गाववाले हां, दोडामार्गमध्ये. दोडामार्गला सगळ्या गावच्या लोकांनी सगळ्यांची सोय केलेली होती. कोण झोपले नाहीत कधी. सगळं काय पाहिजे नको आणून द्यायचे. आपल्या घरात काय आहे तेवढं खाणं, झोपणं, उठणं, आंघोळ करणं हे सगळं आपल्या स्थानिक लोकांनी केलं. बरोबर. पण आपल्या दोडामार्गचं कुठं नावच नाही नसतं. नेहमी आपलं कुठच्या दोडामार्गचं नाव नाही. हजारो सत्याग्रही कुठं आले तर इथं आले. पुन्हा इथं मोबाईल हॉस्पिटलचे जवळजवळ 25-30 डॉक्टरचं हॉस्पिटलचं इथं होतं. 30-40 नर्सेस इथं होत्या. एवढी मोठी हॉस्पिटल देखील इथं होती. मलमपट्टी. हो, पण त्यावेळी आम्हाला असा संदर्भ मिळालेला आहे की स्वातंत्र्य सैनिक किंवा जे सत्याग्रही होते हे सत्याग्रही पूर्ण महाराष्ट्रातून, देशाच्या वेगवेगळ्या भागातून, नागपूर, पुणे, बेळगाव अशा ठिकाणावरून असे चालत वगैरे दोडामार्गमध्ये यायचे. होय, चालत वगैरे यायचं. सांगतो ते काय, काश्मीरची 21 लोकांची तुकडी भारतात आली होती इथं गोव्यात. त्यांचा काश्मीर कुठं आणि गोवा कुठं. बरोबर. तरी ते आले ना, स्वतःच्या खर्चातून आले, स्वतःच्या खर्चातून गेले, माल खाऊन गेले. त्यानं कधी याचना केली नाही, त्यांना काही मिळालं देखील नाही. कारण आम्ही एक वेळ दिल्लीत जाऊन फारुख अब्दुलला भेटलो. हां, रामभाऊ तुपे, जयानंद मटकर वगैरे ही जी मंडळी होती, तर त्याच्यासाठी फारुख अब्दुलना काश्मीरात गेलो, भेटलो आणि त्यांना सांगितलं की बुवा तुम्ही शासन, काश्मीरी शासन, तुम्ही तरी काहीतरी त्यांना मानधन द्या म्हणून. बरोबर. तेव्हा त्याने ते कबूलही केलं होतं. पण नंतर काय झालं आपल्याला काय समज. बरोबर, कारण भाईंनी जी माहिती दिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. जे स्वातंत्र्य सैनिक, जे सत्याग्रही या स्वातंत्र्य लढ्यात, मुक्ती लढ्यात सहभागी झाले होते त्यांनी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. आत्ताही भाईंना मी तोच प्रश्न केला होता की तुमची तरी काय अपेक्षा आहे, तर त्यांनी भाईंनी सरळ सांगितलेलं आहे आमची गोवा सरकारकडूनच नव्हे तर कुठल्याच सरकारी यंत्रणेकडून कुठलीच अपेक्षा नाही. आणि आपणही मोठा आदर्श घेतला पाहिजे या बोलण्यातून. कुठलीही कृती करत असताना त्यामागे कुठलाही स्वार्थ ठेवू नये. अतिशय निरपेक्ष भावनेनं ही गोवा मुक्तीची चळवळ चालू होती आणि त्या चळवळीतलं हे मोठं व्यक्तिमत्व होतं. भाईंना आणखी प्रश्न मी विचारणारच आहे, पण भाईंच्या संदर्भात सांगायची माहिती म्हणजे भाईंचं दोडामार्ग पूर्ण शहर, त्याचबरोबर एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे. भाईंनी स्वतःची शैक्षणिक संस्था काढलेली आहे, त्यातून 4 हायस्कूल सुरू केली, वसतिगृह सुरू केलं, शिक्षण व्यवस्था बळकट केली, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातही त्यांनी कॉलेज आणलं, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातही त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. शिवाय दुग्ध व्यवसाय, ज्याला आपण दूध संस्था म्हणतो, ती दोडामार्गमध्ये पहिल्यांदा आणण्याचं श्रेय भाईंनाच जातं. इतकंच नव्हे तर कसई दोडामार्ग हा जो गाव आहे, कारण दोडामार्ग हे नाव आपल्याला दिसतं पण मूळ गाव हा कसई आहे. कसई दोडामार्ग या गावचे सरपंच ते राहिलेले आहेत आणि दोडामार्गच्या आताच्या विकासाच्या गोष्टी आपण जर बोलत असू तर या विकासाच्या सगळ्या योजनांची, मग ती नळपाणी योजना असो किंवा इतर योजना असतील, या सर्व योजनांची सुरुवात ही भाईंच्या काळापासून झालेली आहे. आणि नंतर भाईंनी जयानंद मटकर यांच्या साथीनं राजकारणातही एंट्री घेतली होती. राजकारणातही त्यांनी चांगली कामगिरी बजावली, परंतु तिथं मन न रमल्यामुळे ते समाजकारणात आले.
शैक्षणिक व्यवस्थेत आले आणि शैक्षणिक विकासासाठी त्यांनी मोठा हातभार लावला. आणखी एका मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा येऊया. पुन्हा 60 वर्ष 65 वर्ष मागे जाऊया आणि पुन्हा गोवा मुक्ती संदर्भातल्या सत्याग्रहाच्या दृष्टीने चर्चा करूया. भाई, तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही गोव्याच्या मुक्ती लढ्यात भाग घेतला. इथे स्वातंत्र्य सैनिक खूप यायचे, सत्याग्रही यायचे. त्यांची व्यवस्था लावण्यापासून ते गोव्यात सत्याग्रहामध्ये प्रत्यक्ष भाग घेण्यापर्यंत भाईंचं योगदान आहे. तुम्ही नेमकं कुठल्या भागामध्ये जाऊन सत्याग्रह केला होता आणि त्यावेळी तुमच्यासोबत तुमचे नेते कोण होते? जयानंद मटकर, ते शानबाग म्हणून एक बेळगाव. बेळगावची वगैरे ती लोक सगळी होती. आजची 25 लोकांची ती तुकडीच होती. हो. त्यांच्याबरोबर आपण तो सत्याग्रह आणि केला. तुमच्यासोबत जयानंद मटकर हे नेते होते, नेते होते. बरोबर. आणि कुठे केला होता हा सत्याग्रह? तेरेखोलमध्ये. भाईंनी तेरेखोलमध्ये जो सत्याग्रह झाला होता, आपल्याला लक्षात आहे की हिरवे गुरुजींचं स्मारक त्या ठिकाणी आहे. आहे. खूप मोठा सत्याग्रह त्या ठिकाणी झाला होता. हिरवे गुरुजींनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. अनेकांनी त्यावेळी खूप मारही खाल्ला होता. त्या दरम्यान जे जे सत्याग्रह त्या भागात झाले त्यातल्या सत्याग्रहामध्ये भाई स्वतः सहभागी झाले होते. त्यांनी पोर्तुगीजांचा जुलूम स्वतःच्या डोळ्यांनी अगदी जवळून बघितलेला आहे. गोव्यासोबत त्यांचे त्यानंतरही संबंध राहिलेले आहेत, कारण दोडामार्ग हा डिचोली तालुक्याला अगदी लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे. आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं असेल, या 8 महिन्यापूर्वी तर या ठिकाणी एक छोटीशी चळवळ उभी राहिली होती की गोव्यामध्ये दोडामार्ग तालुका विलिनीकरण विलीन झाला पाहिजे अशी इथल्या काही युवकांनी मागणी केली होती. या संदर्भात भाईंना मी प्रश्न करणारच आहे, परंतु थोडासा दोडामार्गचा इतिहास आपण जाणून घेऊया. गोव्याच्या दृष्टीनं दोडामार्ग जर आपण विचार केला तर गोव्याला लागून असल्यामुळं कधी तुम्ही दोडामार्गमध्ये आला असाल तर तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या तरी गोव्यातल्या एखाद्या गावातच आहोत असं जवळपास वाटेल इतकं इथलं वातावरण असतं. आणि त्या संदर्भात भाईंना मी प्रश्न करतो. भाई, मला सांगा की दोडामार्ग तालुका हा पूर्ण गोव्यामध्येच विलीन करा अशी मागणी मध्यंतरी केली गेली होती. खरोखरच त्या लोकांच्या किंवा त्या युवकांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं दोडामार्गवर काही अन्याय केला आहे का? किंवा नोकऱ्या संदर्भात असेल, पायाभूत सुविधा संदर्भात असेल, दोडामार्गला सापत्न भावाची वागणूक मिळाली म्हणून ही मागणी पुढे आली. आणि तुम्हाला वाटतं का की खरंच दोडामार्ग गोव्यात विलीन झाला म्हणजे प्रश्न सुटतील? हे बघा, आपल्याकडे उद्योगिक काहीच नाही. बरोबर. कारखाने म्हणा किंवा हे म्हणा, त्याच्यामुळं आपले जे लोक आहेत तालुक्याचे हो. आणि गोवा जवळ असल्यामुळे सकाळी उठले की ते बरोबर. सर्व्हिसला कुठं गोव्यात जातात. संध्याकाळी घरी येतात. जवळ असल्यामुळे हो हो. तसं काही होणार नाही. आणि दोडा तालुका गोव्यात होणार नाही. झाला असता तर तो आपला दयानंद मटकरांच्या वेळेला दयानंद झाला. बांदोडकरांच्या. हो, हो. कारण त्यांनी विशाल गोमंतक ही संकल्पना पुढे आणली होती आणि होती. कारवार, निपाणी, बेळगाव किंवा बेळगाव, आपल्या सिंधुदुर्गातील काही भाग असा सगळा मराठी भाषिक मराठी भाषिक भाग घेऊन विशाल गोमंतक करावा, मोठं राज्य करावं असं त्यांचं स्वप्न होतं. पण नंतर झालेला ओपिनियन पोल आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही. गोवा हा वेगळाच राहिला आणि त्याचं वेगळं अस्तित्व राहिलेलं आहे जे आज आपण बघतो आहोत. आणि भाईंच्या म्हणण्याप्रमाणे दोडामार्ग काही गोव्यामध्ये विलीन केला म्हणून प्रश्न सुटतील असं नाही किंवा काही तशी गरजच नाही आहे. त्यामुळे गोव्यात दोडामार्ग विलिनीकरण व्हावं न व्हावं हा वेगळा विषय आहे. गोवा मुक्तीच्या संदर्भानं आपण भाईंसोबत खूप वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. भाईंनी सखोल माहिती दिली. एक गोष्ट आपल्या अशी लक्षात आली की भाईंचं योगदान तर आहेच, परंतु दोडामार्गमधल्या अनेक लोकांनी त्यावेळी योगदान दिलं होतं. ज्याप्रमाणे आपण बघतो की भारताच्या वेगवेगळ्या भागातून अनेक लोक, अनेक सत्याग्रही वेगवेगळ्या मार्गानं गोव्यामध्ये शिरले होते. त्यांनी सत्याग्रह केले होते. पोर्तुगीजांविरोधात उघडपणे बंड केलं होतं आणि मार खाल्ला, जीवाचं बलिदान केलं, रक्त सांडलं आणि गोव्याच्या मुक्तीसाठी त्यांनी योगदान दिलं. या सगळ्या चर्चेतून एक मुद्दा आपल्यासमोर आला आहे की या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी, त्यातल्या बऱ्याच लोकांची कुठेही नोंद नाही आहे, त्यांना कुठलीही अपेक्षाही नाही. भाईंकडून तर आम्ही त्यांच्या तोंडातूनच ऐकलं की त्यांना अजिबात कसलीच अपेक्षा नाही आहे. कोणी मान सन्मान द्यावा, आपली कोणी नोंद ठेवावी, काही करावं. कारण एखादी निरपेक्ष वृत्ती, निस्वार्थ वृत्ती असलेली व्यक्तीच एवढं मोठं मन बाळगून असते आणि ते भाईंच्या रूपानं आपल्याला दिसलेलं आहे. परंतु गोवा सरकारने किंवा गोवा सरकारच्या शासकीय यंत्रणेनं याची कुठेतरी दखल घ्यायला हवी. गोव्याच्या इतिहासकारांनी दखल घ्यायला हवी. इतिहासाच्या अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः गोव्याच्या सर्व वयोगटातल्या नागरिकांनी याकडे लक्ष द्यायला हवं की दोडामार्गसारखा भाग जो गोव्याला अगदी लागून आहे, या ठिकाणी गोवा मुक्तीचं मोठं
केंद्र होतं, गोवा मुक्तीच्या चळवळीचं मोठं केंद्र होतं. या ठिकाणी मोठी चळवळ चालली होती. अनेक या ठिकाणी असे संदर्भ आहेत, अजूनही संदर्भ ते कायम आहेत. तो चालता बोलता इतिहास आपण मूर्तिमंत भाईंच्या रूपानं बघितलेला आहे, जो अजूनही इतिहास भाईंच्या रूपानं जिवंत आहे आणि भाईंकडून आपण तो सगळा इतिहास जाणूनही घेतलेला आहे. या विषयावर सखोल चिंतन झालं पाहिजे, सखोल याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि याची नोंद सरकार दरबारी नक्कीच झाली पाहिजे. ती झाली नसेल तर गोव्याच्या इतिहासाच्या दृष्टीनं ती खूप मोठी, आपल्याला तो लॉस मोठा म्हणावा लागेल, ती मोठी नामुष्की म्हणावी लागेल. या चर्चेच्या माध्यमातून आम्ही एवढंच सरकारला सुचवू इच्छितो की भाई परमेकरांसारख्या व्यक्ती असतील, त्यांच्यापर्यंत शासकीय यंत्रणेनं पोचलं पाहिजे. गोव्याच्या संदर्भातील जे निखळलेले जुने दुवे आहेत, जो इतिहास पुसला गेलेला आहे, जो पुसण्याच्या मार्गावर आहे, ते सगळे दुवे कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर व्हायला पाहिजे. सरकारनं त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार घेत असताना, कारण याला एक विशेष कारण म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी खूप चांगली आणि अगदी ती वाखाणण्याजोगी अशी घोषणा केलेली आहे की गोव्याच्या 60व्या मुक्तिदिनानिमित्त पुढच्या वर्षभरात देशभरात गोवा सरकारच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम केले जाणार आहेत. गोव्याच्या मुक्तीलढ्यात ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्या सगळ्या लोकांची आठवण केली जाणार आहे. त्या भागामध्ये जाऊन वेगवेगळे शासकीय कार्यक्रम केले जातील, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील, त्या लोकांचा मान सन्मान ठेवला जाणार आहे. हे सगळं होतच राहील. गोवा सरकारचा उपक्रम अतिशय स्तुत्य म्हणावा लागेल, हे प्रसंगावधान म्हणावं लागेल किंवा तारतम्य म्हणावं लागेल. गोव्याच्या सरकारनं दाखवलं, त्याबद्दल सरकारलाही धन्यवाद द्यावे लागतील. परंतु ते करत असताना केवळ निव्वळ असलेल्या नोंदीवरून किंवा प्रचलित इतिहासावरून पुढे न जाता असे जे काही दुवे आहेत, जे दुवे अद्याप प्रकाश झोतातच आलेले नाहीत, ते दुवे जोडायचं काम गोवा सरकारनं करायला हवं, गोव्याच्या शासकीय यंत्रणेनं करायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या शासकीय यंत्रणेबरोबरच इतिहास अभ्यासकांनी गोव्याचा इतिहास लिहित असताना किंवा तो इतिहास अपडेट करत असताना याच्या पुढच्या काळामध्ये या सगळ्या विषयांचा लेखाजोखा मांडला पाहिजे, या सगळ्या विषयाच्या नोंदी घेतल्या पाहिजेत आणि भाई परमेकरांसारख्यांच्या माध्यमातून गोव्याच्या इतिहासासंदर्भात जेवढे काही संदर्भ मिळतील ते सगळे संदर्भ जोडून गोव्याचा इतिहास आणखी सकस केला पाहिजे. आणि गोवा सरकारनं येणाऱ्या वर्षभरात गोव्याच्या मुक्तिदिनाच्या हिरक महोत्सवानिमित्त अशा सगळ्या दुव्यांना जोडलं पाहिजे, ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. दोडा मार्गात ते ध्वजस्तंभाचं जे आपलं गेट आहे, बॉर्डर आहे, तिथं काहीतरी झालं पाहिजे. बरोबर, ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी ते जाणून घेऊन लक्षात ठेवून जाणीवपूर्वक तिथं बॉर्डरवर जिथं आपली हद्द गोवा आणि महाराष्ट्र संपतंय तिथं ध्वजस्तंभ अजूनही आहे, चांगल्या स्थितीत आहे, तिथे एक स्मारक करावं एवढी आपली अपेक्षा आहे. बरोबर, कारण भाईने म्हटलं की दोडामार्गच्या बाँड्रीवर जिथं गोव्याची सीमा सुरू होते त्या ठिकाणी पोर्तुगीजकालीन ध्वजस्तंभ आहे, जिथं पोर्तुगीज ध्वज फडकवत असत. त्या ठिकाणी नंतर स्वातंत्र्य सैनिक सत्याग्रही असतील त्यांनी ध्वज फडकवला होता आणि त्या ठिकाणी एक स्मारक व्हायला पाहिजे. कारण गोव्याच्या दृष्टीनं दोडामार्गचं महत्त्व आपण सगळं बघितलेलंच आहे. जे पत्रादेवी इथं जे स्मारक झालेलं आहे त्या स्मारकाच्या धर्तीवर दोडामार्ग इथेही एक स्मारक व्हायला पाहिजे. हे सगळे दुवे, सगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा हा विशेष कार्यक्रम घेऊन गोवन वार्ता लाईव्ह आलेला आहे. या चर्चेत आम्ही इथेच थांबतो. भाई परमेकर, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला. कारण आजही आपण बघतो भाईंना 80 वर्ष झालेली आहेत, परंतु ते मुळीच स्वस्थ बसलेले नसतात. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात ते दिवसभर वेगळं असतात. त्यांची फोनाफोनी सुरू असते, अनेक लोक त्यांना भेटत असतात आणि ते पूर्ण दिवस त्यांचा वेगळं असतो. आणि आजही आपण बघितलं तर दिसत आहेत भाई 80 वर्षांचे, पण 18 वर्षांच्या तरुणाचा उत्साह भाईंमध्ये आजही कायम आहे. आणि भाईंनी मगाशी आम्हाला चर्चेदरम्यान सांगितलं की ते केवळ 5वी शिकलेले आहेत, परंतु भाईंनी ज्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा सुरू केल्या त्या शाळांमधून अनेक उच्चशिक्षित लोक निर्माण झाले, अनेकांना शिक्षण मिळालं आणि अनेक चांगले नागरिक या देशाच्या दृष्टीनं घडले. भाईंसारखे दीपस्तंभ आपल्या आजही तेवत आहेत. या पुढच्या काळातही त्यांचा आदर्श आपल्याला मिळेल. तुर्तास या ठिकाणी ही चर्चा आम्ही इथे स्थगित करतो. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.